नमस्कार. डेव्हलपमेंट आणि फक्त डेव्हलपमेंट. मोठमोठ्या इमारती बांधल्या, मोठमोठे रस्ते बांधले म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. जनतेला अनेकही अशा समस्या असतात की त्या सोडवण्याची गरज आहे आणि जनता या संदर्भात प्रशासनाशी पण संपर्क करते, राजकारण्यांशी पण संपर्क करते. पण ज्या वेळेस जनतेला न्याय मिळत नाही त्यावेळेस जनता मला भेटायला येते. आत्ता माझ्यासोबत लाटकर साहेब आहेत. त्यांचंही काहीतरी गोष्टीचा एक अभ्यास त्यांनी केला आहे आणि अनेक गोष्टींबद्दल पाठपुरावाही केला आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आणि काय प्रॉब्लेम आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. काय विषय होता तुमचा एक्झॅक्टली? वैकुंठ स्मशानभूमीमध्ये 50%पेक्षा जास्त भार आपल्या पुण्यामधला जो आहे तो इथं येतो, रात्रंदिवस येतो. इथे जवळजवळ 18 विधी एकावेळी होऊ शकतात. एवढा प्रचंड प्रमाणात विधी झाल्यामुळे इथला जो धूर आहे हा आजूबाजूच्या सगळ्या नागरी वस्तीमध्ये पसरलेला असतो. इथं प्रॉब्लेम असा आला आहे की वैकुंठ स्मशानभूमी नदीच्या पात्रात असल्यामुळे तो खोलगट भाग आहे आणि आजूबाजूला उंच बिल्डिंग असल्यामुळे तो जो धूर आहे तो सगळा इथं ट्रॅप होतो. हिंदू धर्माप्रमाणे उघड्यावरती स्मशानभूमी असायला पाहिजे, म्हणजे पूर्ण ओपन स्पेसमध्ये असायला पाहिजे. ही पूर्ण आता रेसिडेन्शियल एरियामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे इथला जो धूर आहे हा पलीकडे जात नाही. वेरॅज दुसरीच्या स्मशानभूमी आहेत तिथे उच्चस्तरीय बिल्डिंग झाल्यामुळे तिकडे लोड लोकांनी कमी करून घेतलेला आहे. एखाद दुसरा फक्त अंत्यविधी वर्षाला तिकडे होतो. अशा जवळजवळ 55 स्मशानभूमी आहेत मनपाकडे की ज्याच्याकडे लोड जवळजवळ 0 आहे वर्षभराचा. तरीसुद्धा इथे 50% लोड मनपाने मान्य केलेला आहे. मोहोळ साहेब मेयर असताना आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. काली जनता दरबारामध्ये त्यांच्याकडे साकडं घातलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब CM साहेबांकडे पण आम्ही साकडं घातलेलं आहे. त्यांच्याकडे आम्ही मोठ्या स्तरीय लेवलला एक मीटिंगसाठी आवाहन केलेलं आहे की जेणेकरून मुंडे मॅडम जी अर्बन डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आणि मनपाचे कमिशनर साहेब यांच्या संगमताने काहीतरी एक चांगला मार्ग निघू शकेल. या धुरामुळे अस्थमा, लंग कॅन्सर, ब्रॉन्कायटिस असे अतिशय भयंकर आजार होऊ संभवतात. मला नुकताच डिटेक्ट झालेला आहे अस्थमा. इतरांनाही तो डिटेक्ट झाला तर खरं, नाही तर तो तसाच लपलेला राहतो. लंग कॅन्सर तर चक्क 5 वर्षांनी तुम्हाला कळतं की तुम्हाला लंग कॅन्सर झालेला आहे आणि तो प्रदूषणामुळे झालेला आहे हे कळायला तुम्हाला खूप उशीर झालेला असतो. लंग कॅन्सर परत रिव्हर्स होत नाही. धन्यवाद. तर तुम्ही आता या सगळ्या गोष्टीसाठी किती वर्षांपासून पाठपुरावा करताय? 2018 पासून करतो आहे. बरं, याच्यासाठी काही महानगरपालिकेला काही अर्ज वगैरे दिले? मी बराच वेळा आम्ही अर्ज केले होते. NGD कोर्टमध्ये केस केली होती. बरं. नंतर इथल्या 60 सोसायटीजनी मिळून हायकोर्टमध्ये केस केली होती. हायकोर्टने जे सांगितले होते 33 पॉईंट्स, नेहरीने सांगितले होते 33 पॉईंट आणि NCAP म्हणून जे आपलं आहे MPCBचं आहे, सगळे पॉईंट्स PMCने अजूनही इम्प्लिमेंट केले नाही आहे, धुडकावून लावलेले आहेत. 6 वर्ष झाली जवळजवळ. एकही पॉईंट त्यांनी मान्य केला नाही आहे. इथला जो एअर क्वालिटी मोजण्याचं मशीन आहे हे त्यांनी डिस्कनेक्ट करून ठेवलेलं आहे जेणेकरून लोकांना कळू नये किती इथे प्रदूषण चाललेलं आहे. लोक जर उद्या कोर्टात गेली तर त्यांच्याकडे हातात कागद नसणार आहे की किती प्रदूषण आहे. त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेकडे परत जाण्यासाठी पण त्यांनी आम्हाला काही सोय ठेवली नाही आहे. RTIचा रिस्पॉन्स पण चुकून सुद्धा नीट दिलेला नाही आहे त्यांनी. बरं, मग या संदर्भात राजकारण्यांना काही संपर्क केला, भेटल्या रासनेंना म्हणा किंवा मोहळांना म्हणा? आता काल परवा परत तुम्ही कार्यक्रम होता तेव्हा तुम्ही गेला होता म्हटलं. डॉक्टर मेधा कुलकर्णी मॅडमजी यांनी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे याचिका आमची मांडली की तुम्ही आम्हाला निष्कर्ष करून द्या पोल्युशनचे. वैकुंठ स्मशानभूमी किती पोल्युशन असायला पाहिजे, किती नसलं पाहिजे ते त्यांनी पत्र तिकडे दिलेलं आहे. पण सेंट्रलकडनं पण अजून काही त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही आहे. लोकल लेवलला हेमंत रासने साहेब आहेत. मोहोळ साहेबांना जवळजवळ प्रत्येक वर्षी 3-4 वेळा भेटलेला असतो. धीरज घाटे साहेब आहेत. सगळ्यांना मी भेटतो आहे. सगळ्यांकडनं पाठपुरावा चालू आहे. पण मला वाटतं की हे रिलिजियस गोष्ट असल्यामुळे लोक थोडी बिचकत आहेत त्याच्यावरती काम करून जायला. पुण्यामधली वैकुंठ स्मशानभूमी ही सर्वात मोठी स्मशानभूमी आणि त्याच्यावरच सगळा लोड जर टाकला जात असेल तर या स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या धुराचा त्रास होतोय. त्या संदर्भात ही व्यक्ती आज 2-2.5 वर्ष नाही तर तब्बल 6-7 वर्षांपासून त्याच्यावर काम करते. राजकारण्यांना पण भेटली आहे, प्रशासनाला अनेक अर्ज सुद्धा दिलेले आहेत. आणि जर या सगळ्या गोष्टीचा लोड जर फक्त वैकुंठ स्मशानभूमीवर टाकायचा आणि इतर स्मशानभूमीवर त्याचं काही कामच करायचं नाही, त्या अनेक नवीन बिल्डरच्या नवीन स्कीम होतात, त्यांच्या स्कीमच्या डेव्हलपमेंटसाठी त्या स्मशानभूमीवर लोड न टाकता सगळ्यात लोड फक्त वैकुंठ स्मशानभूमीवर टाकायचं असेल हे गोष्ट रास्त नाही. बरोबर असंच होतंय ना? तर मी जो मुद्दा मांडतोय तो त्या बरोबर आहे ना? अगदी बरोबर. तर या व्यक्तीचं म्हणणं तसंच आहे. तर माझी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना हात जोडून विनंती आहे की या साहेबांचं म्हणणं समजून घ्यावं आणि यांना विश्वासात घेऊन यांचा प्रॉब्लेम सोडवून द्यावा. धन्यवाद.